नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा आज तापमानामध्ये 1 अंश सेल्सिअसनी वाढ जी आहे ती झालेली आहे। आजचे तापमान जवळपास 41 अंश सेल्सिअस वरती गेलेलं आहे। त्याच्यामुळं याचा परिणाम जो आहे तो या रस्त्यांच्या माध्यमातून दिसून येत आहे, कारण की सकाळच्या सत्रात रस्ते जे आहे ते सुकसुकाट पाहायला मिळून येत असतात, तर दुपारच्या सत्रामध्ये रस्ते जे आहे ते निर्मनुष्य झाल्यासारखी परिस्थिती जी आहे ती निर्माण होत असते। नंदुरबार जिल्ह्यामध्ये यावर्षी एल नॅनोचे संकट जे आहे ते डोक्यावरती येऊन ठेपलेलं आहे, त्यामुळं तापमानाची तीव्रता जी आहे ती अधिक वाढणार आहे। या आठवड्यामध्ये तापमानाची तीव्रता जी आहे ती 46 अंश पर्यंत जाणार असल्याची शक्यता जी आहे ते हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे नवीन लागवड करण्यात येणाऱ्या फळबागांना देखील याचा फटका जो आहे तो कुठेतरी बसताना दिसून येत आहे। तर तापमानाची तीव्रता अधिक असल्यामुळं अनेक धरणं असतील, नदी असतील, नाल्या असतील, हे आता कोरडे ठाक पडत असल्याच्या परिस्थितीची ही ती उद्भवत आहे। त्यामुळं अनेक ठिकाणावरती पाणी टंचाईचे सावट देखील समोर येऊन ठेपले। एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाची तीव्रता आणि उष्णतेची तीव्रता जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती उकाडा जो आहे तो वाढलेला आणि उकाडा वाढला असल्यामुळे नागरिक जे आहेत आता हैराण झाले। एकंदरीतच आजचे तापमान जे 41 अंश सेल्सिअस वरती पोहोचलेलं आहे, तर पुन्हा तापमानाची वाढ जी आहे ती होणार असल्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळं नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन जे आहे ते आता जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। जितेंद्र बैसरा, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।